आज तो दिवस आहे त्या दिवशी पालखी पूर्ण सगळ्या वाड्या फिरणार गावातल्या आणि मग पुढच्या ज्या प्रोसेस असतील त्या प्रत्येक वाडीमध्ये जे जे व्यवस्था असेल त्यानुसार ते लोक तिकडे जाऊन पालखी आपण नाचणार आहे. मग तुम्ही बघला सणे आणि ढोल त्याच तालावरती पालखी आपली नाचणार आहे आणि तुम्ही बघू शकता हे आहे बामणाचं फळ. या बामणाच्या फळात पालखी बाहेर आता निघाली आहे आणि तिकडे आता नाचायला सुरुवात करत आहे. पण होऊ तरी तू माफ करशील आणि हौसन जशी तुझी हौद मत करणार आहे रात्रभर तशीच या बाल गोपाळाची अगदी हौद मत करशील आपल्या ठिकाणी परत येतील. आता तुला मी अर्धा घालतोय अर्ध्यात माझ्या शब्दात पालखी आता नाचायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता बाकी जेवढे त्यांना पालखी नाचवते.
पालखी छोट्या कमरवाडी या गाडीचं नाव आहे पालखी आलेली त्या पाटीलवाडीमध्ये झालेला आहे या वाडीत मला बाकी सगळं त्याला बाजूला सगळे बाजूला आता ते पाटीलवाडीचे काम आहे जादू जादू राम हाय रेंज आहे एवढी जादू जा पाटीलवाडीमध्ये
पाटीलवाडी तिसऱ्या रिंगणात आपली पालखी आली आहे आणि या पालखी जे मानकरी आहेत त्या मानकरींनी इकडचे जे पाटील आहेत त्या पाटील यांनी इकडे देवाला साकडं घातलंय आणि ते साकडं घालून झाल्यावरती देवाचा पाय पडले आणि त्यांनी देवाची पूजा वगैरे केलेली आहेत. पूजा करून पुढे गेले. तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे माझं त्यांनी एक मिनिट खरं जे मानकरी आहेत पाटील त्या पाटलांनी देवाची पूजा केली. सो ते आता इकडे देवाची पूजा करून जस्ट बाहेर आता आपला जे 363 आहे तो 363 बरोबर इकडे आपल्या सोबत इकडे फिरतो आणि तो इकडे त्यानुसार फिरणारा इकडचे जे मानकरी आहेत लाईट गेले तरी लोकांनी टॉर्च चालू केलं लाईट गेले तरी पण उजेड आहे थोडासा. मोबाईल टॉर्च चालू केलं का लोकांनी मोबाईल टॉर्च चालू केलं का आणि आता पालखीचं जे आगमन झालेलं आहे बोरिवली वाडीत तुम्हाला दाखवतो खूप छान ठेवलेलं आहे. पालखी मागून येते पुढचं जरा छबिना बघायला लागेल. काही ठिकाणी रिंगण खूप छान सजवलेलं आहे आणि एंट्री पण खूप छान ठेवलेली आहे बोरिवली वाडीची. हे बोरिवली वाडीतलं पहिलं रिंगण असेल. तर तुम्हाला पुढे जे काय असेल तुम्हाला दाखवून
वातावरण आहे आणि जास्त प्रमाणात पडला. इकडे फुलाचा टिकाचे जास्त वेळ पालखी नाचवली जाईल. हे शेवटच्या त्यानंतर पालखी डायरेक्ट मामाच्या वाड्यात जाईल. त्यानंतर पालखी डायरेक्ट आणि उद्या जाऊन होळी सुरुवात होईल. नंतर पालखी आपलं जाईल की बामणाच्या वाड्यात म्हणजे फडावरती. त्यानंतर मग पालखी उद्या सकाळी सानेवरती जाईल आणि मग त्या सानेवरती देवाचा नैवेद्य करून त्या पालखी फुलवडीला बाहेर पडल्या त्यांच्या गावी जायला किंवा घरी जायला तेव्हा त्यांच्या घरी रवाना करतील. तुम्हाला मी ते व्हिडिओ दाखवेन. आणि आता ही आपली पालखी आहे ही बामणाच्या वाड्यावरती जाते. मागे बघू शकता व्हिडिओ मध्ये. तर हा आजचा दुसरा दिवस उजाडेल असंच प्रमाणे माझे जे व्हिडिओ आहेत देवाची पालखी बामणाच्या वाड्यावरून सानेवरती जाईल. बामणाच्या वाड्यावरून सानेवरती बामणाच्या वाड्यावर जाईल आणि बामणाच्या वाड्यावरून आपली सानेवरती इथपर्यंत बघितलं असेल तर धन्यवाद आणि सहकार्य करा.
जास्त मोठा होणार आहे असं मला स्वतःहून वाटतंय. मला पार्ट मध्ये टाकायला लागणार आहे. तर या व्हिडिओला जास्त वेळ जाणार आहे असं मला वाटत आहे. बघत राहा. ग्रॅज्युएट करायची लेन्सला